आज मी व्हिडिओला सुरुवात स्वयंपाकापासूनच केली. मला व्हिडिओ तर दररोज बनवायचे असतात, पण माझ्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. आणि मेन एक गोष्ट आहे, जी म्हणजे माझे फॉलोअर्स वाढतात, पण ते शो होत नाहीत. पण कमी होते ते मात्र दाखवते. हे काय लॉजिक आहे मला काही समजतच नाही. जाऊ दे, ते त्याचं काम करत असेल, मी माझं काम करते. मी फक्त माझं फॅशन म्हणून व्हिडिओ बनवते, बिकॉज आय लव्ह इट. जेव्हा पण मी इथं गॅलरीमध्ये थांबते ना, मला एवढं जोराचं म्हणजे असं वाईट वाटते. तुम्हाला वाटेल कुठल्या गोष्टीचं. माझी नवीन पॅन्ट होती, 200 रुपयाची होती आणि ती गॅलरीतून खाली पडली आणि मला परत भेटलीच नाही. ती हरवली म्हणून मला वाईट वाटत नाही. मला ह्याचं वाईट वाटते की मी फक्त एकदाच घातलं होतं त्या पॅन्टीला, फक्त एक वेळा. मी ध्रुवीसाठी काही थोडंसं मला तिला वह्या आणि दुसरं काही सामान आणायचं होतं म्हणून बाहेर गेले होते आणि मी तिकडून येईपर्यंत बच्चू झोपला होता. ध्रुवी एकटीच होती, मग मी तिला पण झोपवली. छोटा वॉन्टेड जर जागी असेल तर ध्रुवीला माझ्या जवळ पण फटकू देत नाही. मग त्यानं झोपला होता म्हणून ध्रुवीला मम्मी मांडीवर घेऊन झोपवली. तिला पण छान वाटलं आणि कधी झोपली तिला पण समजलं नाही. पहिले माझा चहासोबत काही दूरपर्यंत काहीच कनेक्शन नव्हतं, पण आजकाल मला बायनमाची सवय लागली. दिवसातून जेवण एक वेळा आणि चाय 4 वेळेस झाली आहे माझी. आता पण मी चाय पीत हेच विचार करत होते की माझी पॅन्ट गेली कुठं. गॅलरीतून खाली पडली होती, खाली. मग खाली राहायला पाहिजे ना, गेली कुठे माझी पॅन्ट. लई जण चाय करताना ना पत्ते शिजू देत नाहीत. कुठं घाई राहते की एवढी जायची. मला दुसऱ्याच्या हातची चाय आवडत नाही. माझ्या आईनं काय विचार करून माझं नाव कोमल ठेवली होती की, पण माझा आवाज तर बिलकुल कोमल नाही. माझा असा मर्दानी आवाज बघून प्रत्येकाला असं वाटते सहज जरी बोलले तर मी भांडतच असेल, नसता रागात बोलेली असं वाटते. 2 दिवसापूर्वी दारावर कांदे आले होते, 100 रुपयाला 10 किलो कांदे. मग मी घेतली आणि तेच माणूस परत दुसऱ्या दिवशी आलं आणि 100 रुपयाला 5 किलो म्हणत होतं. मी म्हणले त्याला, तुम्ही कालच मला 10 किलो देऊन गेला. तर ते मला म्हणलं, ते मी नसलच म्हणलं, ते मी नाहीच म्हणलं. मी आतापर्यंत 10 किलो कांदे कुणालाच दिलो नाही म्हणलं. काय बोलू आता.